बिग बॉसचा शेवटचा दिवस आणि शेवटचा टास्क हे पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की यार या 3 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र किती गुंतला होता या बिग बॉसच्या सीझनमध्ये. आणि जे 5ही जण आहेत ना ते 5ही जण तितकेच डिझर्विंग आहेत. अनुश्रीने सुद्धा खूप छान खेळलेलं आहे, विशालने सुद्धा, दीपालीताईने सुद्धा, आरबीने सुद्धा, तन्वीने सुद्धा. पण ट्रॉफी कोणी जरी जिंकलं ना तरी सुद्धा हे 5 जण हे लक्षात राहण्यासारखे आहेत, कारण की हा बिग बॉसचा सीझन हा टफेस्ट सीझन होता या संपूर्ण 5-6 सीझन पैकी. मराठीमध्ये आपण मराठी बिग बॉसमध्ये खूप व्हरायटीज आपण बघितल्या, पण या सीझनमध्ये जितके स्ट्रॉंग आणि जितके जास्त टफ सगळे सिच्युएशन्स होते ना त्याच्यातून या 5 जणांनी ज्या पद्धतीने ओव्हरकम केलेलं आहे, मला असं वाटतंय की कोणी जिंकलं तरी पण नवल नाही वाटणार. आणि एक इमोशन फील झालं या सगळ्यामध्ये, एक इमोशनली कनेक्ट झालो आपण आणि हे खूप आज जाणवत आहे. आता बघूयात उद्या काय होणार आहे नेमकं, याची उत्सुकता खूप जास्त लागली आहे.